तुम्ही एखाद्या बँकेकडून लोन घेतले आहे, पण आता रिकव्हरी एजंट तुम्हाला त्रास देत आहेत, तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला काय करावे लागेल हे आपण जाणून घेणार आहोत. जर तुमच्या घरी रिकव्हरी एजंट येत आहे, ते तुम्हाला त्रास देत आहेत, जर तुमचे एखादे लोन आहे आणि आता तुम्हाला वाटत आहे आतापर्यंत आपण त्या लोनचे हप्ते भरले आहे, पण आता पुढे चालून तुम्ही ते हप्ते भरू शकणार नाही, तर अशा परिस्थितीमध्ये जे रिकव्हरी एजंट आहेत त्यांच्यातर्फे जी तुमची हॅरॅसमेंट केली जाते, तर ते कसे थांबवता येईल, त्याच्याबद्दल कोणत्या कोणत्या गोष्टी माहीत करून घ्यायला पाहिजेत, तुमचे कायदेशीर अधिकार काय आहेत हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. कारण की सगळ्यात जास्त भीती अनसिक्युअर लोनमध्ये रिकव्हरी एजंटकडून लोन घेणाऱ्याला होते. लोन घेणाऱ्याच्या मनात एक भीती बसलेली असते की रिकव्हरी एजंट येतील आणि तुमच्यासोबत शिवायगीळ करतील, उद्धटपणाने वागतील. तर ह्यामध्ये कसे वाचता येईल हे तुम्हाला कन्फ्युजन असते. तर आपल्याला ह्यामधून कसे बाहेर पडता येईल हे पाहणार आहोत. जर तुम्हाला रिकव्हरी एजंट त्रास देत असतील तर त्यांची कंप्लेंट पोलीस स्टेशनला दाखल करू शकता. त्यामध्ये त्या रिकव्हरी एजंटवरती कारवाई होते. तर अशाच प्रकारे एजंट तुमच्याकडे येऊन अशा प्रकारे गुंडागिरी करत असतील, उद्धटपणा करत असतील, तर सुप्रीम कोर्टाचे गाईडलाईन्स आहे की तुम्ही त्यांचा तुमच्या मोबाईलने एक व्हिडिओ रेकॉर्ड करू शकता. मोबाईलने व्हिडिओ रेकॉर्ड करण्याचा फायदा असा होईल की हा एक प्रकारचा इलेक्ट्रॉनिक पुरावा असेल आणि तो कोर्टामध्ये ग्राह्य धरला जातो. कोर्टामध्ये पुरावा म्हणून आपण तो दाखल करू शकतो. तसेच तुम्ही RBIला मेल करू शकता की हे रिकव्हरी एजंट आम्हाला त्रास देत आहेत, म्हणून तुम्ही त्यांची तक्रार करू शकता. तसेच RBIचे क्लिअर इन्स्ट्रक्शन आहेत की रिकव्हरी एजंट हे तुमच्याशी उद्धटपणाने बोलू शकत नाहीत. तसेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने हे पण सांगितले आहे की हे जे रिकव्हरी एजंट लोन घेणाऱ्याला कॉल करतात ते सकाळी 8च्या आधी आणि संध्याकाळी 7च्या नंतर कोणीच कॉल करू नये. आणि RBIचे क्लिअर इन्स्ट्रक्शन आहेत की रिकव्हरी एजंट असे तुम्हाला त्रास देऊ शकत नाहीत. जर बँकेला त्यांचे पैसे रिकवर करायचे असतील तर ते कायदेशीररित्या कोर्टामध्ये राहून त्यांचे पैसे वसूल करून घेऊ शकतात. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा. धन्यवाद.